मम्मीनी माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी टाकली आहे की 26 जानेवारीसाठी या साडीवरती ग्रीन ब्लाउज पीस शोधून आणायचा. चहा आणि ब्रेक फास्ट करून झाल्यानंतर डीजे होता द्या फेकून, सुरी घेऊन नाही सुरी काढून हाय बोलतीये. जेवणाच्या तयारीला लागतच होती. पता चला टोमॅटो खराब आहे, पण वाईटातून चांगलं कसं निवडायचं हे मात्र आपल्याला चांगलंच माहिती. गुणी युवकाकडून आईची सेवा होताना पाहून मुजरा करावा असं वाटतंय. मुजरा ते सगळं जाऊ देत. पिंपलनी एंट्री मारले छड्डू. माझं फेवरेट जेवण करून घेते, बोंबील बटाटा आणि पिठी भात. हे असं करण्यामध्ये ना वेगळीच मजा आणि सॅटिस्फॅक्शन मिळते. सो मला तर जायचं मार्केटमध्ये आणि मला फेस वॉश पण करायचं आहे, पण माझं फेस वॉश संपलं होतं म्हणून मी ऑर्डर केलं सिम्पल रिफ्रेशिंग फेशियल वॉश. आणि इतका कमाल आहे ना, म्हणजे सोप फ्री आहे, नो हार्श केमिकल्स आणि सगळ्याच गोष्टी. फ्रेग्रन्स पण नाही याला, इतकं जेंटली अप्लाय होतं ना आणि एकदम शाईन येते फेसला आपोआपच. तर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. मम्मीची जवळपास सगळी कामं मीच करते आणि मला ती आवडतात, तर ही पण रिस्पॉन्सिबिलिटी मीच घेते ब्लाऊजवर साडीवर ब्लाऊज आणण्यासाठी. आमच्या इथेच असा पर्टिक्युलर एक एरिया आहे ना जिथे एंटर करता करताच माझे डोळे एकदम मोठे होतात. म्हणजे नजरहटी आणि दुर्घटना घटी. म्हणजे त्या ड्रेसेस बघण्यासाठी मी कुठून कुठून घुसतेय बघा. बघताय तुम्ही एक्साइटमेंट लेवल. लुक ॲट दी ब्युटिफुल ड्रेसेस. यार किती सुंदर आहेत. ते सगळं जाऊ दे, ज्या कामासाठी आलोय ना त्या कामावर आधी फोकस करूया. आता मला वाटलं हा प्रकारच चुकीचा आहे. मला वाटलं की मम्मीने मला सांगितलं या साडीवरती ब्लाऊज पीस शोधायला, पण मम्मीने मला रेडीमेड ब्लाऊज बघायला सांगितलं होतं ज्याची प्राइस 1000 पेक्षा जास्त होती. ते सगळं तसंच सोडलं. मम्मी म्हटले की घरात आहे तोच बघते, म्हणजे माझं तिथे जाणं व्यर्थ झालं. बट येता कांदे बटाटे घेऊन आले. आयदर मला जेव्हा कंटाळा आलेला असतो किंवा माझा मूड नसतो ना, तेव्हा मी लाटणीनेच भाकरी करते. म्हणजे लाटणीने भाकऱ्या करते याचा अर्थ असं नाही, मला हाताने सुद्धा बऱ्यापैकी भाकऱ्या करता येतात. लक्ष नसताना जेव्हा नीट, तेव्हा ना असे चटके लागण्याचे प्रकार घडतात. आज सिंपल बटाट्याची पिवळी भाजी आणि तांदळाची भाकरी होती. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.